पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉल येतो. एक्स्ट्रा रन धावफलकावरती. एका धावेच्या मदतीने धावफलकाचा शुभारंभ झालेला आहे. यावेळेचा स्ट्रोक दमदार आहे, तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. यस नो वेट. सोहम बॅक टू पवेलियन. झटका क्रमांक पहिला खेळाडू बॅक इन पवेलियन. बडी मछली जाल में. फुलटॉस बॉल खेळलाय, त्यानंतर तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 50 धावांचं लक्ष, 2 धावा धावफलकावरती. यावेळेस स्ट्रोक फसलाय आणि विकेट येते. विकेटचं होईल पतन. राम बॅक इन पवेलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये अझीम. हो इथं देखील आपण पाहतोय सिंगलचा प्रयत्न केला आणि सिंगल कंप्लीट केली जाईल. तीन धावा धावफलकावरती आहेत. महत्वाची मॅच आहे, अजूनही मॅच कुठेही जाऊ शकते. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. 1 बाउन्स बॉल चाललाय, सीमारेषा ओलांडून आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये. चौकार. अशाच पद्धतीचे स्ट्रोक खेळावे लागतील. धावफलकावरती 7 धावा. वेडात मराठी वीर दौडले 7 नवे 1 7. 7 रन्स ऑन द बोट. समोर स्टेप आउट झाले, त्यानंतर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र पुन्हा एकदा बाउंड्री लाईन ओलांडतोय. लगातारचा दुसरा बॉल. 4 धावांसाठी चौकार. 11 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना. इलेव्हन रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 आशू. हो इथं अगदी समोरच्या दिशेनं फक्त दिशा दाखवली. एक सिंगल कंप्लीट केली जाते. यावेळेस बॅकफूट वरती आले, त्यानंतर चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षण देखील तितकंच दर्जेदार. लगातारचे 2 बॉल 2 सिंगल. हा देखील बॉल. इथं मात्र बॉल थांबवण्यामध्ये असमर्थ राहिलेत आणि यावेळेस कव्हर्सला खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अझीम यांच्या बॅटमधून हा चौकार येतोय. आउटसाइड दिले स्टंप, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड केली जाईल. विक्रम यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. याही वेळेसचा चांगला स्ट्रोक आहे. लगातारचा दुसरा बॉल चाललाय सीमारेषा ओलांडून आणि स्कोरबोर्डला आता आलाय चांगला आकार. मॅच झाली ऑन. 22 रन स्कोरबोर्ड वरती. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. पन्नास धावांचं लक्ष आहे मॅच जिंकण्यासाठी. उलटास बॉल आडव्या बॅटनं गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल तर कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा देखील केलाय ट्राय आणि त्यानंतर दुसरी धाव कंप्लीट. बरीचशी पळापळ, बरीचशी धाव मैदानामध्ये. अक्षरशः भरपूर पळापळ झाली, भरपूर धाव झाली आणि त्यानंतर अखेरकार बॉल थांबवला. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड 25 या धावसंख्येवरती. 12 बॉल 25 झालेले आहेत. 12 बॉल 25 ची गरज आहे इथून पुढे. एका बाजूला कैलास किंग्स 11 हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो बाजी वॉरियर्स. वॉरियर्स म्हणजेच योद्धे.
एका बाजूला योद्धे आहेत तर दुसऱ्या बाजूला किंग्स आहेत. फुलटॉस बॉल आहे ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षण यश यांचं दर्जेदार. यश यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि एका सिंगल वरती थांबवलंय. आता स्वप्नील स्ट्राईक वरती असेल. 11 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती हनुमंत ज्यांनी मात्र धावफलकाला खूप चांगला आकार आणलाय. मॅच ऑन मॅच जिवंत. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. फुलटॉस बॉल टॅप स्ट्रोक खेळलाय आणि तो बॉल पाठवलाय मिड विकेट पार. याही वेळेसचा स्ट्रोक आपण पाहतो बॅकफुट वरती आले कट केलाय. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धावफलक 31 धावसंख्येवरती आहे. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक आहे. तितकंच दर्जेदार आणि लाजवाब क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाची जर बाजू तुमची मजबूत असेल ना तर मॅचेस कुठूनही कुठं फिरू शकतात आणि ती क्षेत्ररक्षणाची बाजू मजबूत ठेवली. आधी यशांनी चांगला बॉल थांबवला, त्याआधी युवा खेळाडूंनी थांबवला आणि यावेळेस डीप लॉंग ऑन करण यांनी टॅप स्ट्रोक खेळलाय. आधी मस्तक पे दिया आहे दस्तक. स्वप्नीलचा अप्रतिम चौकार. ज्यावेळेस पाहिलं की क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि त्यानंतर टॅप स्ट्रोक खेळला, टप्पा पडला आणि कुठली संधी नव्हती. हाईटच्या वरून बॉल गेलाय कव्हर्सच्या बाहेर. फुलटॉस बॉल आहे पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल देखील चाललाय. 4 धावांसाठी मिड विकेट पार. क्लासिकल चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती लागतायत टोटल 40 धावा आणि 6 बॉल आणि 10 धावांची गरज आहे इथून पुढे. यानंतरच्या मॅचचा टॉस करूया आपण. मराठा योद्धा वर्सेस SN11. निलेश साळुंखे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. हा स्ट्रोक टॅप स्ट्रोक खेळलाय पुन्हा एकदा लगातारचा चांगला स्ट्रोक अझीम यांच्या बॅटमधून आलाय आणि पहिल्या बॉलवरती चौकार खेळल्यानंतर स्कोर कार्डला आलाय आकार. धावफलकावरती 44 धावा आणि आता 5 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी टीम कैलास किंग्स 11 या संघाला. आउटसाइड दी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईड बॉल. 5 बॉल आणि 5 धावांची गरज. हा स्ट्रोक ऑन साइडला खेळलाय मिड विकेट रिजन मध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये. टॉस केला जातोय. SN11 या संघाने टॉस जिंकलेला आहे. आपला डिसिजन कळवायचा आहे. यावेळेस गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट. 1 के 7 कहाणी आगे. 47 रन स्कोरबोर्ड वरती आणि आता इथून पुढे 3 बॉल इम्पॉर्टंट आहेत. 3 धावांची गरज. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय लॉंग ऑफ रिजनला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल कंप्लीट आणि आता 2 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. इम्पॉर्टंट बॉल. या बॉल वरती जर डॉट बॉल आला तर मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो. 2 बॉल आणि 2 ची गरज. स्ट्रोक खेळलाय आणि इट्स अ नॉट आउट. एक सिंगल कंप्लीट. थ्रो थोडासा उशीर आला नाही. आता स्कोर लेवल टाय झालेली आहे आणि आता 1 बॉल आणि 1ची गरज. एका धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर असेल. जी टीम बॅटिंग करते तीच टीम बॅटिंग करेल आणि जी टीम बॉलिंग करते ती बॉलिंग करेल. शेवटचा बॉल आणि 1 धावेची गरज. कैलास किंग्स 11 वर्सेस समोर जर आपण पाहिलं तर संघ देखील बाजू वॉरियर्स. शेवटचा बॉल 1 धावेची गरज आहे. 1 धाव इम्पॉर्टंट महत्वाची धाव. हनुमंत आले आता यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये. शेवटचा बॉल. सूरज आहेत एका बाजूला. सूरज जैसा बनना है तो सूरज जितना तपना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ के निकलना होगा. स्वप्नील आणि इथं 1 धावेची गरज असताना मॅच टाय. सुपर ओव्हरचा थरार. स्टेप आउट झाले आणि स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता
एका धावेची गरज होती आणि अशा परिस्थितीमध्ये मॅच झाली आहे टाय. चला बॅटिंग करणारी टीम बॅटिंग करेल, क्षेत्ररक्षण करणारी टीम क्षेत्ररक्षणच करेल. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटिंग करणारी टीम कैलास किंग्स 11 आपले 3 प्लेयरची नावं द्या. 3च खेळाडू असतील. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम बाजी वॉरियर्स. बाजी वॉरियर्स क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला रिव्ह्यूला तुम्हाला संधी नाहीये, टाइम आउट झालाय. 30 सेकंद संपलेले आहेत. रिव्ह्यू लगेच घ्यायचा आहे. तुम्ही मॅच संपल्यानंतर रिव्ह्यू घेऊ शकत नाही. तुमच्यासाठी 10 सेकंद असतात. कैलास किंग्स 11 मैदानाच्या आतमध्ये सलामीचे बॅटर स्वप्नील आणि त्यासोबत सोहम या दोघांची जोडी. चला बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर लगेच या. सुपर ओव्हरचा महामुकाबला, सुपर डुपर ओव्हर. महत्वाची सुपर ओव्हर आहे. महत्वाचे 6 बॉल आहेत. इम्पॉर्टंट मॅच आणि इम्पॉर्टंट मॅच मध्ये सुपर ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर रेडी होत आहेत. आशु अर्थात आशुतोष राईट आर्म ओव्हर द विकेट. आशु आहेत समोर, स्वप्नील आहेत. अजून एकच खेळाडू इथून पुढे बॅटिंग करू शकतो, म्हणजे 3च विकेटा किंवा 3च प्लेयर बॅटिंग करू शकतात. त्यामुळं 2 विकेट पडल्यानंतर संघ ऑल आउट होतो, हे देखील तुम्हाला नियम माहिती आहेत. पहिलाच बॉल गॅप मध्ये खेळाय. पहिल्याच बॉलला पाठवलंय ओव्हर द कव्हर, कव्हरच्या बाहेर 4 धावांसाठी स्वप्नीलचा क्लासिक हिट. माइंड ब्लोईंग चौकार पहिला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर ठेवली आणि त्यानंतर बॉलला फक्त दिशा दाखवली. गॅप मधून बॉल फरार केलाय. पहिल्या बॉलवरती चौकार. यानंतर टॅप स्ट्रोक खेळला, एक सिंगल कंप्लीट केली आहे. एका धावेवरती थांबवलं जात आहे. 5 धावा धावफलकावरती 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर आणि स्ट्राईक वरती आता सोहम आलेत. त्यावेळेस बॉल समोरच्या दिशेनेच खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल थांबवण्याचा प्रयत्न करत असताना मात्र खेळाडून सीमारेषा ओलांडली आणि इथं पंचांचा इशारा येतोय, हा चौकार आहे. आता मात्र बॉलर्स निश्चित नाराज झालेत, कारण बॉलर अप करे तो करे क्या 2 चौकार आलेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही येणारे 3 बॉल इम्पॉर्टंट आहेत. एका बाजूला श्रवण निलेश बांदल यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला ऍडव्होकेट अभिजित बांदल यांचा संघ. हा बॉल मिड विकेट मध्ये लगातारचा दुसरा सोहमचा जबरदस्त चौकार. अप्रतिम बॅटिंग. हा स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 14 धावा लागतायत. लास्ट बॉल, अंत भला तो सब कुछ भला. 14 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही संघांसाठी मॅच ऑन आहे. आउटसाइड दी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षण अप्रतिम, एक सिंगल कंप्लीट आणि 15 धावा धावफलकावरती लागल्याने आता इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 16ची गरज आहे. सॉरी 17 धावांची गरज आहे. 6 बॉल आणि 17 धावांची गरज इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आता कैलास किंग्स 11 हा संघ असणार आहे.
अमृतवाडी प्रीमियर लीग अर्थात APL चा दर्जेदार पर्व आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती प्रहार केलाय वार. आलाय तो रितेश यांच्या बॅट मधून चौकार. सुपर ओव्हर. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा, परंतु यावेळेस मात्र थ्रो वाईड आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट. जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष महान कोई नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़ी के घाव पत्थर भी भगवान नहीं होता. सुपर ओव्हर. फुल टॉस बॉल आणि यावेळेसचा बॉल ऑन साइडलाच खेळलाय. इट्स अ विकेट. OUT आउट. लास्ट 2 सेकंद. चला विकेट. OUT आउट. फलंदाज बाद. पाच धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला, तदनंतरचे एक सिंगल, त्यानंतर विकेट आणि आता एकच विकेट असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल जो स्ट्राइक वरती खेळणार आहे. हनुमंत. महत्वाचा बॉल असेल हा. कुलवट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. बॉल मात्र पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. आलाय संघर्षाचा शंखनाद करणारा हनुमंत यांच्याकडून टोले जंग बाहुबली चौकार. मॅच ऑन ठेवली आहे. मॅच मोमेंटम सोडायला तयार नाहीये. मॅच सस्पेन्स सोडायला तयार नाहीये. मॅच मध्ये ट्विस्ट वर ट्विस्ट येत आहेत. 9 धावा धावफलकावरती. 3 बॉल आपण जर पाहिलं आतापर्यंत 2 चौकार आलेले आहेत आणि आता इथून पुढे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. सुपर क्लासिकल मॅच. 2 बॉल आणि 8 धावांची गरज इथून पुढे. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे लॉंगॉनच्या बाहेर आणि ऑल आउट. टीम होईल ऑल आउट. 2 विकेट आल्या. सुपर ओव्हर मध्ये 2च विकेट असतात आणि टीम अर्थात कैलास किंग्स 11 अखेरच्या क्षणी शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेल्या सामन्यामध्ये जिंकलेले आहे. मनापासून स्वागत, अभिनंदन. यानंतरची मॅच मराठा योद्धा टीम आणि SN 11 लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.